साठी आणि जर अनसक्सेस झाला तर मात्र तुम्ही तिथे रिव्ह्यू गमावलेला असेल याची नोंद घ्या. चला मॅचला येईल सुरुवात आणि आवाज ऐका सुरुवातीला अतिशय गोड आवाज शिवम लोधी यांचा. बघूया मॅच कधी. यस थँक्यू संदीप सर. पहिलाच बॉल पैसा चषक 20-25. पहिलाच बॉल हवेत होता कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉल मध्ये संधी क्रिएट केली होती गोलंदाज समीरनं. इथे मात्र धावेचा श्रीगणेश होत असताना बॉलवरती पहिल्याच बॉल मध्ये पैसा चषकामध्ये आपण पाहतोय एका बॉलचा खेळ संपला. धावसंख्या येते 1. प्रतीक्षा पणाला लागली होती सत्यात उतरत असताना. हे आयोजन एखादं आयोजन करणं सोपं नाही आणि ते सत्यात उतरवलं खऱ्या अर्थानं पैसा चषक मध्ये पलसरी आणि त्याचप्रमाणे पलसरीवाडी या दोन्ही टीमनं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल 1 धाव्यासाठी जातो. नंबर 1 मध्ये समीरचा नेक्स्ट बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या डोक्यावरून चालला बॉल. पैसा चषकाचा पहिला दमदार षटकार. समोरील याचं उत्तर दुसऱ्याच बॉल मध्ये स्लॅट मधला बॉल डिपॉझिट करत असताना रंगाच्या डोक्यावरून बॅटची काढा. इथून मात्र देखील गलीमधून निघाला बॉल. डीप थर्डमॅन मध्ये स्प्रेशची काढवतो जीवाच्या हक्कांतानं. बॉल अडवला फेकला. चांगली फिल्डिंग वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. पहिल्याच बॉल मध्ये चान्स हा क्रिएट केला होता गोलंदाजाने. तो गमावल्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये तुम्ही पाहिलंच असेल क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये याचं उत्तर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून तो फटका होता अप्रतिम सीमापार षटकार आणि त्यानंतर एक सिंगल धावसंख्या 3 बॉलमध्ये 8 अंकावरती. फार चांगली सुरुवात. बीसीसी गारपोली मिरवणात क्रिकेट संघ गारपोली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बॉल नंबर 4 पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये निघाला पुन्हा एकदा बॉल. आउटफील्ड फास्ट थर्ड मॅन मध्ये चालला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौका. चार बॉलच्या समाप्तीनंतर 12 अंकावरती. पहिल्या सत्र पाहताय पैसा चषकाचं. 4 बॉलमध्ये धावसंख्या 12. मोठ्या लक्ष्याकडे पोहोचावं लागेल. 4 ओव्हरची मॅच. जाऊन गेला बॉल. मूव केला बॉल फलंदाजांनी. माहिती दिशेमध्ये भरकटला गोलंदाज फलंदाजाने सावधान पावित्र्य दाखवत असताना इथून नुसतं वाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव पैसा चषकामध्ये आपण पाहताय. बॉलिंग मार्क होते समीर याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 अंकावरती. 7 स्कोरर आदित्य सूर्य माहिती सांगत असताना समीरचा बॉल नेत्रदीपक फटका. इनफिल्डच्या वरून क्लिअर केला बॉल. डीप पॉइंट मध्ये पाठवला पुनश्च एकदा बॅट्समन सचिनचा हा दुसरा चौकार. अर्थानं बनले विकेट आणि बनलं हे मैदान याचंच उत्तर तुम्ही पाहिलं. आउटफील्ड देखील फार फास्ट या मैदानाची.
सर्वप्रथम या सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ओपनिंग मॅच ऑफ दिस टुर्नामेंट, परंतु या मैदानाचा देखील विचार करत असताना पहिला सामना मैदानावरती खेळत असताना बऱ्याच खेळाडूंना देखील प्रतीक्षा कशा पद्धतीने विकेट येईल, कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे मैदान सजलं जाईल याचं उत्तर पहिल्याच षटकामध्ये आपण पाहताय. धावाच धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय. समीरचा बॉल फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काऊ कॉर्नर झोन मध्ये जखमेवरती मीठ सोडणारा A1 क्वालिटीचा अप्रतिम षटकार. टॉस जिंकून घेतलेला निर्णय कदाचित अंगलात आलाय की काय याचीच प्रतीक्षा आपण आता पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कदाचित ती विकेट मिळाली असती, कदाचित ती कॅच पकडली असते तर चिन्ह उलट पाहायला मिळालं असतं का. हे सर क्रिकेटचं जडतरचं समीकरण. सायस्क्रीन यांकडून टाकलेलं षटक पहिलं षटक या स्पर्धेचं आणि तब्बल धावा देऊन ठेवत करा. तर समीरनं 23 रन्स विदाउट लॉस टीम भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली संघाला आपण पाहतो मजबूत परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये. टॉस गमावल्यानंतर आक्रमण चढवणं फार गरजेचं होतं. जितके बाण आहेत ना बाट्यामध्ये तितके मैदानाच्या बाहेर सोडण्याचं काम करावं लागेल आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना अक्षयच्या बॅटमधून देखील मोठे फटके आणि सचिननं देखील काय जबरदस्त बॅटिंग केले. त्याचीच कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्याच बॅटमधून 4 बॉलमध्ये टोटल 15 या धावसंख्येवरती तो खेळतोय. जोपर्यंत सचिन मैदानाच्या आतमध्ये खेळेल ना तोपर्यंत ज्या क्षेत्ररक्षकानं कॅच सोडलाय, ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय त्याच्यावरती प्रेशर या मॅच मध्ये आपण निश्चित पाहू. जीत बॉलिंग मार्क वरती. विजयाची जीत हवी असेल ना या मॅच मध्ये तर काहीतरी कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये गेलेला 23वा आता इथून ब्रेक लावण्याचं काम करावं लागेल धावफलकावरती. जीतचा पहिलाच बॉल वर पिच बॉल लॉपकेट करत असताना अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये बॉल क्षेत्ररक्षक सहजरित्या उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते एक सिंगलला स्ट्राईक रोटेशन. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवावं लागेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पॉवर पॅक बॅटिंग पाहिले, आता इथून ओव्हर नंबर 2 मध्ये थोडासा कमबॅक पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष आहे. जीत बॉलिंग मार्क वरती. लेक यांकडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. जीतचा बॉल टॅप करत असताना पॉईंटच्या क्षेत्ररक्षक उचलतोय बॉल, स्वतः गोलंदाज बॉल खाली पोहोचतोय, उचलतोय बॉल फेकेपर्यंत रन मिळते या बॉलवरती. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकही गडी बाद नाही. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली रायझिंग स्टार्ट करत असताना बीसीसी गारपोली संघ या मॅच मध्ये 25 धावा धावफलकावरती. किती धावा जमवल्या जातील? 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहताय धावाच धावा. जीतचा बॉल नंबर 3. जीतचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त बॉल यार्कर लेंथ. फटका देखील चांगला होता. मिस फिल्डिंग केले, निघून गेला बॉल लॉंग ऑन च्या झोन मध्ये. आणखी एक नशिबाचा चौकार. संघाच्या दृष्टिकोनातून गोलंदाज चांगलं काम करते आपल्या पद्धतीनं, परंतु ते क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे ना, ती साथ मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. या देखील 4 धावा मिस फिल्डिंगच्या साहाय्याने धावसंख्या 29. फ्लाय होत असताना धावफलक. टॉस गमावल्यानंतर देखील एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय बीसीसी गारपोली संघ या मॅच मध्ये. जीत नेक्स्ट बॉल घेऊन तयार लेकेन कडून. लोअर फुटॉस बॉल फटका ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्हचा फटका. आणखी एक मिस फिल्डिंग. खराब प्रदर्शन फिल्डिंग मध्ये निघून गेला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार. अप्रतिम दर्जेदार चौकार. कुठल्याच्या स्पॉटवर पिच केला बॉल खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. वेगाचा फायदा घेत असताना डीप पॉइंट मध्ये हा बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग यावेळी, चांगली फिल्डिंग. इथून मात्र रन मिळते या बॉल वरती. टोटल 2च्या मदतीने धावसंख्या 35 रन्स ऑन स्कोर कार्ड.
दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहता या स्पर्धेची सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धावा टोटल 23. या षटकात अद्याप तरी धावा आल्या टोटल 14 धावा. आदित्य सुर्वे प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न शफल होऊन हा चान्स क्रिएट करून हा फटका केलाय चौथा खऱ्या अर्थानं लॉंग लेग मध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. पंच सांगत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. 2 षटकांमध्ये टोटल 17.50च्या सरासरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 अंकावरती. तिसऱ्या षटकाला जशी होईल सुरुवात या ऐकूयात आमचे गुरुवारी अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी बोराडे सर यांचा आवाज. येस, थँक्यू शुभम. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांचे जुळले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. स्वामी समर्थांच्या चरणी मात्र नतमस्तक होतो. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची, खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊया मॅचकडे. अर्थातच एक बिग फाईट, बिग बॅटल अगदी स्टार्टिंगला आपण पाहतोय. आशीर्वाद ट्रॉफीच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पलसाई ट्रॉफी जरूर आपण अनुभवतोय. आणि या पलसाई ट्रॉफीचा जर तुम्ही विचार करायला गेला तर ते 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांमध्ये तब्बल बीसीसी गारपल्ली टीमच्या धावफलकावरती धावा आल्यात त्या 35 या आकड्यावरती. फार चांगला संग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सचिन राऊत आणि त्याच्या समवेत आपण पाहतो अक्षय भाटदार. धुवाधार बॅटिंग सध्या मैदानात त्यांच्या माध्यमातून चालू आहे. वावरले टीमची दमछाक मैदानावरती जरूर होते. 2 षटकांमध्ये या ठिकाणी 35 धावा गारपल्ली टीमच्या धावफलकावरती जरूर अनुभवतोय. दरम्यान अगदी सचिन राऊत यांचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण या बीसीसी गारपल्ली टीमला घडवण्यामागे बराच मोठा हातखंडा आहे सचिन राऊत यांचा. अगदी त्यांनी अनुभवाची शिदोरी आपल्या मनगडाशी बाळगली आहे. क्रिकेटला अगदी वावरावची बॅटिंग मैदानावरती वावरले टीम फार मोठं संघर्ष आता मात्र तुम्हाला मैदानात करावा लागणार आहे. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर पहिल्याच बॉलवरती सचिन राऊत यांची विकेट प्राप्त होत असताना तिला दिलेलं जीवदान आणि तीच तुमचं सध्या धोबी पाचारचं कारण आहे. फटका पुन्हा एकदा अक्षणे सजावला होता. वेट्यान वॉच, संयमी नेतृत्व लागतं मैदानात. अशा परिस्थितीत तुम्हाला सध्या क्विक सर्व्हिस येणं अपेक्षित असताना थोडी चुकी झाली. एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले 37 आकड्यावरती. आदित्य आज आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत जरूर पाहत आहे. अगदी 4ही रजनी खऱ्या अर्थाने या मॅचला ते कॉमेंट्रीच्या क्षेत्रात लीड करताना दिसून येणार होते, परंतु असं सध्या काही परीक्षांचा कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये आदित्यचे सध्या एक्झाम जरूर चालू आहेत. चांगला बॉल यावेळी आपण पाहतो, परंतु दिशाहीन गोलंदाजी आता पाहायला मिळते. वेगावरती स्वार झाले होते गोलंदाज साहिल, परंतु इथे दिशाहीन गोलंदाजी येते. चला, थर्ड अंपायरचा रेफर करण्यात आलेला रिव्ह्यू मागितला. बॉलर रिव्ह्यू, अंपायर बॉलर रिव्ह्यू आहे का? अविनाजी पालांडे सर, बॉलर रिव्ह्यू आहे ना? ओके, येस, जाऊया आपण. चेक केला जाईल. नाही घेतला? ओके. वाईड बॉल इथे जरूर येईल. ही फार समीकरण महत्वाचं आहे. मी तुम्हाला तेच वारंवार नियम मगाशी सांगितलेले आहेत. जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही, याची नोंद घ्या. आपण षटकार हॅट्रिक SM स्पोर्ट्स श्रेयस मसे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून मात्र गारपल्ली टीमला तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या पुढे सरस्वती आहे. अगदी 2 षटकांमध्ये 35 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र साहिल गोलंदाजीला आलाय आणि या साहिल मात्र या धावसंख्येला ब्रेक मिळवण्यासाठी तो सज्ज झालाय. मी त्याला म्हणेल ब्रेक लावला गेलाय. इथे एक्सिलेटरवरती पाय आणणं अपेक्षित आहे गारपल्ली टीम कडून. आता
जागा बनवली, बॅकफुटवरती जाऊन बॉलला पंच केलं होतं, परंतु ही ती पहिली विकेट सचिन राऊत, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, महत्वपूर्ण विकेट तंबूच्या अस्त्राला. अगदी मी तर म्हणाल विचार करायला गेलं सचिन राऊतचा पहिला झेल जिथे सुटला त्यानंतर सचिन राऊतच्या बॅटमधून 19 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. अपळातून बॅटिंग लाईन यावेळी जरूर अनुभवत आहे. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर अक्षय अजूनही मैदानावरती आहे. साहिलने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, तो मात्र वावरले टीमला. झटका क्रमांक 1, विकेट नंबर 1, बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. तुम्हाला पाहायला मिळतं पुण्यनगरी पळसदरी. अगदी या मैदानावरती हा सामना सज्ज होता. युती काय घडताय, युती सेम परिस्थिती, परतावं लागेल ती फलंदाजाला. प्रथमेशच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. 1 मोर विकेट डाऊन. गोलंदाज तो जे बाटा वेगळा होता, सेम परिस्थिती सचिन राऊतने घेतली, परंतु त्यानंतर आपण पाहतो इथे प्रथमेशच्या परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. विकेट नंबर 2, बॅक टू डग आउट. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 40 आकड्यावरती. लाडिवले आणि त्याच्या विरोधात धामोते ब दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची प्रत्येक संघनायकाने नोंद घ्यायची आहे. लाडिवले आणि धामोते ब दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. ऑन हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकच्या कगारवरती साहिल गोलंदाज. अगदी समुद्रामधलं जसं वादळ होतं, ज्या समुद्राला आपण साहिलच म्हणतो, तो साहिल सध्या वादळी गोलंदाजी मैदानावरती करतोय. चांगला फटका. यावेळी मात्र जजमेंट खेळ. एक धाव तर कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंबल पाहायला मिळाला, दुसरीला कन्वर्ट केलाय आणि या 2 धावींच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहा आदित्य, जर विचार करायला गेला तर सामना होता कुठे, येतोय कुठे. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरी होती 17.50 ची, परंतु आता मात्र साहिलने जशी गोलंदाजी केली, अवघ्या 7 धावा त्याने मैदानावरती खर्च केल्यात. आणि त्यातही महत्वपूर्ण कामगिरी जर म्हणायला गेलं तर सचिन राऊत आणि प्रथमेश जांभूळकर यांच्या 2 विकेट पाहायला मिळत आहेत. ड्रिंक ब्रेक जरा मैदानात होते, पहिला सामना आहे त्यामुळे जाऊ द्या पाणी मैदानात, परंतु विनंती असेल सर्वांना की 2 षटकानंतरच मैदानात ड्रिंक ब्रेक होईल याची नोंद घ्या. चला 12वे प्रतिनिधी, आपण पाण्याची सोय करा मैदानात. चला 1 ओव्हर खेळून घ्या, तुम्हाला विनंती आहे. वावरले टीम प्लीज, कारण तुमच्या मॅच मुळे सध्या या षटकानंतर ती गाडी मैदानात एंटर करेल. चला सेटअप फिल्डिंग. सांघिक कोड्यातला 4था षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंथन पाहायला मिळतोय. वावरले टीम धावसंख्येच्या फार मोठ्या संकटात सापडली असताना मात्र साहिलने एक उमेदीची गोलंदाजी मैदानात साकारल्या आणि त्या गोलंदाजीवरती गारपोली संघाच्या धावसंख्येला मोठा ब्रेक लावला त्याने. मंथन पाहतोय आपण आता गोलंदाजीला. चांगला फटका. यावेळी मात्र डिपमेडकडे बॉल येतोय, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. अगदी या मंथन गोलंदाजाला बामच्या माळ्यामध्ये जरूर आपण अनुभवलं होतं. एक चांगली स्पर्धा, अर्थातच कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक
आणि या चषकाची सर्वत्र चर्चा असताना या मंथनचा एक चांगला परफॉर्मन्स मी अनुभवला होता, परंतु यावेळी गारपोली टीमला मोठी फटके घेणं हे अनिवार्य असतील आता, कारण 35 धावा जर पहिल्या 2 षटकांमध्ये येऊ शकतात तर पुढच्या काही बॉलमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे BCC गारपोली टीमला. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली, चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र राईट हँड ब्लॉकर, काय घडलं मैदानात ते पाहूयात. थर्ड अंपायरकडे अपील केलं गेलं. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सूरज पांडे सर, विशालजी निगुडकर, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला जरूर आली आहे. अगदी मी म्हटलं ना की आज मैदानाची ते चाचपणी करतायत, चर्चासत्र जरूर रंगवत आहेत आणि हे चर्चासत्र रंगवत असताना मात्र थर्ड अंपायरचा कॉल बॅटर सेफ आहे. इथे बॅटर सेफ होतं इथे. अगदी मी तर म्हणेल फार चपळाई मैदानात दाखवली. थोडीशी चुकी मंथन घडून झाली आहे. बॉल कलेक्ट करण्यासाठी दिरंगाई केली आणि या ठिकाणी आपण पाहतो या दिरंगाईमुळे बॅटरला जरूर मैदानात जीवदान मिळालंय. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 44 आकड्यावरती. अगदी 3 षटकांना 42 धावा होत्या. हा फटका उचलण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक तैनात, अक्षयची विकेट सुद्धा जाते. अगदी खौफनाक कामगिरी सध्या गोलंदाज साहिल आणि त्याच्यानंतर मंथनच्या माध्यमातून. आमिर पार्टेनी झेल टिपलाय, फार उत्सुकता आहे सध्या मैदानात मी तर म्हणेल. आपल्यातून खरंय कधी कधी अमोल सर आपण जर मैदानात पाहायला गेलं तर क्रिकेटची आवड आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीये आणि सातत्यपूर्ण मी तर नेहमी हे सत्य टाळतो की जिथे सातत्यपूर्ण क्रिकेट चालू असतो अशा ठिकाणी आपण पाहतो ना की क्रिकेटपटू स्वस्थ बसू शकत नाही. मैदानात खेळत असतात वेगळेच, परंतु बाहेरचे जे क्रिकेटपटू असतात ना पाठीराखे, यांच्या मनामध्ये अगदी चलबिचल असते की आपण मैदानावरती असतो तर काय केलं असतं. आणखी एक चांगला बॉल, अगदी गतिवान बॉलवरती स्वार होत आहेत, वेगावरती नियंत्रण प्रस्थापित केलं गेलं आहे. सातत्यपूर्ण राईट हँड ब्लॉकर पाहायला मिळत आहेत. त्या क्षणी काय गणित बिघडलंय हा प्रश्न आता गारपोली टीमच्या बाबतीत जरूर लागू झालाय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, इथे एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसरीसाठी प्रयत्न पंबल पाहायला मिळत आहे. दुसरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट जरूर होईल आणि या ठिकाणी मात्र यावेळी 3 धावा अंपायर कंप्लीट होतील ना ते. यस, कारण या 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. कारण इन ऍक्शन मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर मैदानात ज्यावेळी बॅटर धावत असतात ना त्यावेळी जरी त्यांच्या शरीराला बॉल लागला, स्पर्श जरी झाला तरी ती धाव मात्र क्रिकेटच्या नियमाप्रमाणे कंप्लीट द्यावी लागते, कारण तिथे ऑलरेडी ऍक्शन झालेली असते. चला ड्रिंकची गाडी आल्या मैदानात, येऊ द्या आपण, विनंती आहे, चला येऊ द्या. चला आपण इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या इनिंग मध्ये जर विचार करायला गेला तर टोटल मात्र पुढे पोहोचली आहे. ती 51 आकड्यावरती विजयासाठी 52 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. टीम वावरलेला पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 52 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊयात. तत्पूर्वी मध्यंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि मध्यंतरांच्या अनुषंगाने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल विशालजी निगुडकर सरांना आपण मंचावरती या. अर्थातच आपण पाहतो ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला. नामवंत पक्वाजवादक हरिभक्त पारायण मधुकर बुवा धोंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय वसंतजी पालांडे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मधुकर बुवा धोंगडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय वसंतजी पालांडे सर यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मधुकर बुवा यांचा सन्मान, दोन्ही हरिभक्त पारायण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला जातोय. मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि त्याच
अनुषंगाने अगदी ज्या प्रतिमेचं पूजन आपण केलं, अखंड हिंदूंचं कवच कुंडल राजे शिवछत्रपती यांच्या नावाची ही प्रतिमा या ठिकाणी मधुकर बुवा धोंगडे यांना प्रदान केली जाईल. अर्थातच आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदरी व पळसदरी वाडी यांच्या वतीने पळसाई चषक 2025 आपण अनुभवत आहे. आणि या चषकामध्ये अर्थातच हरिभक्त पारायण नामवंत पकवाज वादक मधुकर बुवा धोंगडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती हरिभक्त पारायण वसंतजी पालांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय परशुरामजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दत्तात्रय सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. परशुरामजी पवार सर या आपण मंचावरती. परशुरामजी पवार सर, मी दत्तात्रय सुर्वे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. परशुराम पवार सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे दत्तात्रय सुर्वे सरांच्या शुभ हस्ते. तदनंतर मंचावरती उपस्थित आदरणीय अशोकजी गरत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी सुर्वे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी गरत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अशोकजी गरत सर या आपण. अशोकजी गरत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रवींद्रजी फडके सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय प्रकाशदा सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं. रवींद्रजी फडके सर यांचा सन्मान प्रकाशदा सुर्वे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आमचे आदरणीय रघुनाथजी निगुडकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं. रवींद्रजी फडके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय समीरजी फडके सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. समीरजी फडके सर या आपण. मनोजदादा दरेकर यांना विनंती करेल की आपण समीरदादा फडके यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. समीरदादा फडके यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. चला लाडिवली आणि दामोते बी टीम टॉससाठी आपण. तदनंतर आदरणीय आदरणीय निलेशजी चोरणेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मी दादू दरेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. निलेशजी चोरणेकर सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस ऑफिशियल ग्रीन सिग्नल आणि मॅचला एकीकडे होईल सुरुवात. जाऊया मॅचकडे. अर्थातच 52 धावा संख्येचं टार्गेट श्रीलंकेपर्यंत पोहोचायचं आहे. ते मात्र वावरले टीमला होणार की नाही की वाटेत रोखलं जाणार हे पाहूयात. पहिला बॉल यावेळी अभिजितच्या गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल दादू दरेकर यांच्या शुभ हस्ते निलेशजी चोरणेकर सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तुर्तास मान्यवरांकडून मात्र रजा घेईल आणि आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील. अर्थातच आमचा स्वीट वाईस शुभम लोभी. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल. फटका चांगला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. डीप थर्ड मॅन मध्ये 4च्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होत असताना मोठं पकडले. अप्रतिम कॅच. पहिला धक्का. मिस्टर समीर हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे.
आणखी एक सूचना बॉलच्या बाबतीत, मैदानात बॉल गमावला भिजला तर अशा वेळी नवीन बॉलच तुम्हाला दिला जाईल याची नोंद घ्या. पण प्रत्येक वेळी ही सिच्युएशन असेल. प्रचंड वेग होता बॉलवरती. यष्टांपासून पुन्हा एकदा अगदी चवलून गेला बॉल. भन्नाट यार्कर होता गोलंदाजाचा. अभिजितचं पहिलं षटक संपलं. 52 पर्यंत पोहोचायचं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहिजे तितका चांगला खेळ होऊ शकलेला नाहीये. धावसंख्या 2 बाउंड्रीजच्या मदतीनं 8 ही अंकावरती. 1 गडी बाद 8 धावा धावफलकावरती. 52चं लक्ष होतं. आता उर्वरित 18 बॉलमध्ये 44. मैदानाचा विचार करत असताना आउटफील्ड फार फास्ट आहे. इथून एक चांगला प्रदर्शन करावं लागेल. अद्याप तरी या मॅचमध्ये टोटल 5 षटक संपले आणि 5 षटकांचा विचार करत असताना फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं विकेट अनुकूल आहे. आणि याचाच विचार करत असताना संयम न गमावता इथून कष्टानं विजय मिळवेल का वावरले संघ यावरती देखील लक्ष आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. ती वेल बदलवण्यासाठी आता फलंदाजांना इथून आक्रमकता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 44 करत असताना काय होईल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये सज्ज झालाय अक्षय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स देत असताना, परंतु पहिल्या सत्रामध्ये जे केलं ते दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा पुनरावृत्तीत करायचं असतं यावरती देखील लक्ष. ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षयचा पहिलाच बॉल. ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीनं पंच स्टेबल आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत नाही. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल जितके येतील तितके फार महत्त्वपूर्ण असतील या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवरती टीम BCC गारपोली संघाच्या दृष्टिकोनातून फार चांगली गोलंदाजी. अटॅकिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. 17 बॉल 44. अक्षयचा बॉल उडवलाय. बॉल गॅप सिलेक्शन चांगलं होतं. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय. लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हरचे अंतर गाठत असताना तत्पूर्वी पळून काढल्या धावा 2 फलंदाजांना. धावसंख्या 2च्या मदतीनं आदित्य सांगत असताना 10 या अंकावरती. 10 धावा आहेत. 52 पर्यंत पोहोचायचे. टीमचे कॅप्टन सो प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्यासाठी त्वरित या, विलंब करू नका. 42 अजून आबाय. तिथून मैदानाच्या आतमध्ये 16 बॉल शिल्लक आहेत. होऊ शकतं क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक हा करणं फार गरजेचं असतो. एका षटकाची गरज आहे जिथून मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करू शकतो वावरले संघ. अकुटाप्याचा बॉल फटका अप्रतिम. लांबी मिलाले रुंदी बॉल होतो. छूम अंतर सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना मी पुन्हा एकदा पलसाई चषकमध्ये त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्यांच्या कलेनं सर्वांना खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलं, ज्यांच्या खऱ्या अर्थानं गुरुत्वाकर्षणामधून खऱ्या अर्थानं बरेचसे शिष्य घडले, तेच आदरणीय मधुकरभाऊ धोंगडे या स्पर्धेतून रजा घेत असताना. इथून फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कॅच पकडत जीत इथून निराश करत असताना लागलाय आणखी एक निराशाजनक धक्का टीम वावरले संघाला. फिल्डिंग खराब झाली आणि या सत्राचा जर आपण विचार केला ना आदित्य, तर या सत्रामध्ये फिल्डिंग चांगली होती. म्हणजे क्रिकेट खेळ बॅट आणि बॉलचा आहे, परंतु फिल्डिंग मार्क तुमचा फार अप्रतिम असणं गरजेचं आहे. याचंच उत्तर तुम्ही प्रात्यक्षिक पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल इक्वेशन 36. प्रत्येक माहिती सांगतायत आदित्य सुर्वे ॲज अ कॉमेंटेटर आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम या मॅचमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये फार चांगली कामगिरी करत असताना आदित्यचं देखील करावं तितकंच कौतुक कमी. परंतु काय गोलंदाजी चालू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे खऱ्या अर्थानं BCC गारपोली या संघाचा अक्षयचा बॉल. आखूट टप्प्याचा बॉल आहे.
कमबॅक करत असताना छोटा खेळाडू आहे, बॉल खाली येतोय, जबरदस्त फेकी, वेल थ्रो बाय द फिल्डर, अप्रतिम फिल्डिंग. हे शिकण्यासारखं आहे. पहिल्या सत्रामध्ये वावरले संघानं भरपूर साऱ्या चुका केल्या फिल्डिंग मार्कवरती आणि येथे कारपोली संघ फार चांगली फिल्डिंग करतोय. अक्षयच्या विरोधात तिसऱ्या बॉलमध्ये षटकार आला. या मागील बॉलवरती तो 2 बॉलमध्ये एक सफलता अर्जित करून 1 धाव खर्च करतोय. लाडवली टीमचे कॅप्टन अमित तुपे. चला लवकर या आपण. 17 धाबा आहे धावफलकावर. लोवर फुलटॉस बॉल, त्यावरती फटका, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. आज सपटत असताना आशाभूत नजरेनं पाहत राहावे लागेल. बॉलवरती जाईल बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जाऊन पोचली ती 23. आता इक्वेशन पाहत असताना आपण 12 बॉल मध्ये आता 29 ची गरज आहे खऱ्या अर्थानं. इथून कमबॅक होऊ शकतं. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही केलेल्या चुका सुधारा क्रिकेटच्या पटलावरती. हेच तर खरं क्रिकेटचं गणित. जो अंतिम क्षणापर्यंत लढतो ना तोच क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकतो. हा देखील एक क्रिकेटचा इतिहास आहे. तुम्ही किती लढता, तुमचं यश पर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट प्रामाणिक आहेत हे फार डिपेंड करत असतं. आणि इथून प्रयत्न आणि प्रयत्न, क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. मग उगाच म्हटलं जात नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस निश्चित देऊ शकते. आणि त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशापर्यंत पोचू शकत नाही, परंतु यशाची खात्री निश्चित देऊ शकतो. याचंच उत्तर तुम्ही पाहत असताना इथून कोणता संघ कमबॅक करेल यावरती देखील लक्ष आहे. 2 षटकं संपलेत आणि तिथून धावसंख्या जर आपण पाहिली तर 23-52चं लक्ष आहे. आता उर्वरित 12 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज. पलसाई चषकाची पहिलेच मॅच आपण पाहताय. पहिल्याच मॅचचा थरार घडवलेला क्रिकेटचा थाट आशीर्वाद क्रीडा मंडळ खऱ्या अर्थानं पलसझारी आणि पलसझारी वाडी यांच्या निमित्तानं आकारलेली, खऱ्या अर्थानं साकारलेली भव्य दिव्य शृंखला. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. कारण हे मैदान अगदी आपण 3 ते 4 दिवसापूर्वी पाहिलं असेल ना तर तिथे तुम्ही विचार देखील करू शकले नसते की इथे या मैदानावरती इतकं सुसज्ज मैदान होऊ शकतं. आणि ही घेतलेली आयोजकांची मेहनत आणि मेहनतीचं फल खऱ्या अर्थानं गोड असतं हे उगाच म्हणत नाही. या मैदानाकडे आणि या विकेटकडे पाहून मला तर असंच खऱ्या अर्थानं उल्लेख करावा असं वाटतोय. फार अप्रतिम मेहनत घेतल्या आयोजकांनी देखील फलसाई चषकामध्ये. प्रत्येक आयोजकाचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओव्हर नंबर 3 ऋषीचं षटक नाहीये तर या मॅचचं भवितव्य पंच सांगत असताना लाईनमध्ये मिस्टेक करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. कमबॅक होऊ शकतो. प्रयत्न एक करावेच लागतील. 12 बॉल आता 28चं इक्वेशन. ऋषीचा बॉल बॅटला स्पर्श झालाय का? बॉल पंचांकडे लावली अपील. यास फिंगर गोज अप. पंच सांगत असताना आकाशाकडे बोट दर्शवत असताना 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागत असताना साईलच्या स्वरूपात वावरले टीमला. महत्वपूर्ण धक्का. ज्यावेळी फलंदाज बाद होते ना त्यावेळी इक्वेशन मध्ये देखील बदल पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे नवीन आलेला फलंदाजावरती दबाव आहे. कारण प्रेशर मध्ये मॅच अडथळा निर्माण झाला आहे आणि उगाच म्हटलं जात नाही ऑब्स्टॅकल्स कॅन नॉट ब्लॉक युअर पाथ. युअर डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. तुमची जिद्द जर प्रबल असेल ना तर अडथळे तुमचा मार्ग अडवूच शकत नाहीत. आणि या आलेल्या अडथळ्यांना जिद्दीनं सामोरं जावं लागेल दोनही संघांना. मैदानाच्या आतमध्ये थरार पाहत आहे क्रिकेटचा. 11 बॉल 28चं इक्वेशन. अकुटप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न दिशेमध्ये भरकडला. वन्स अगेन पंच सांगत असताना रिॲक्शन. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमना रिव्ह्यू घेतलाय. पंच सांगत असताना एक रिव्ह्यू दोनही संघांना आहे. जिथे तुम्ही जो गमवाल तिथून पुन्हा तुम्हाला रिव्ह्यूची मागणी करता येणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय ॲक्सेप्ट नाही आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. आणि तिथून बॉलिंग करणाऱ्या टीमना रिव्ह्यू घेतलाय. सूरजजी पांडे सर चेक करतील KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. कट करायचा होता विविध अँगलनं. आता बॉल खऱ्या अर्थानं चेक केला जाईल. पंचांनी तर सांगितलंय इथून हा वाईट बॉल आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमनं
यस, इथून रिव्ह्यू गमावला नाही आहे, परंतु अंपायर्स कॉल व्हाईट बॉल कंटिन्यू राहील. परंतु इथून काही कारणास्तव पंच डिसिजन देऊ शकत नाही. ऑनफिल्ड डिसिजन योग्य मानला जाईल, परंतु एक महत्त्वाची संधी आहे की अंपायर्स कॉल दिला आहे पंचांनी, त्यामुळे रिव्ह्यू पुढे सरकवता येईल खऱ्या अर्थानं बॉलिंग करणाऱ्या टीमला. निर्धाव चेंडूची आवश्यकता असताना व्हाईट बॉल येतोय. 25 धावा आहेत धावफलकावर. 11 बॉलमध्ये 27. अतिरिक्त उंचीवरून गेला बॉल. 22 अतिरिक्त होता. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. दुसरी अवंतर धाव या षटकामध्ये आपण पाहताय. टोटल धावसंख्या आहे ती 26. एकच बॉलचा खेळ संपला आणि 3 इथे व्हाईट बॉल फेकलेत ऋषीना बॉलिंग मार्कवरती. चुका आहेत. जिथे धावा जमवण्यासाठी संघर्ष करतोय वावरले संघ तिथे मोफतच्या धावा. या खऱ्या अर्थानं केलेल्या चुका महागात ठरू शकतात का? हे क्रिकेट आहे. क्रिकेटनं गेलेला सामना जिंकवला, क्रिकेटनं जिंकलेला सामना गमावला, हीच तर क्रिकेटची ओळख आहे. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा बॉल चांगला फेकलाय. कमबॅकिंग डिलिव्हरी होती. भन्नाट डिलिव्हरी डिलिव्हर्ड करत असताना बॉल गुडल्याच्या स्पॉटवरती अतिरिक्त लेग ब्रेकच्या स्वरूपाचा बॉल पंच सांगत असताना डॉट बॉल. दुसरा बॉल व्यवस्थित फेकलाय गोलंदाजी मार्कवरती. ऋषीचा षटक फार महत्त्वपूर्ण आहे आणि या एंड कडून खऱ्या अर्थानं हे षटक फार महत्त्वाचं आहे. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही आहे. बॉल अलंग द कार्पेट गुड्डू बॉल खाली पोहोचतोय. चांगली फिल्डिंग चांगली झाली आहे BCC गालपोली संघाची. याचं उत्तर तुम्ही पाहत असताना इथून धाव मिळते ती टोटल 27 धावा धाव फलकावरती. 27 रन्स ऑन द कोर्स कार्ड. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर कमबॅक करायचा होता वावरले संघाला. एखादा मोठा फटका हवाय जो प्रेशर रिलीज करेल अशा परिस्थितीमध्ये. ऋषीचं षटक. 3 अतिरिक्त धावा देत या बॉलवरती सिंगल. टोटल 2 बॉलमध्ये 4 धावा त्यानं खर्च केल्यात. चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. गोलंदाजाच्या भात्यातील बाण फेकत असताना विकेटवरती इथून आणखी एक निर्धाव बॉल येतोय. जेवढे निर्धाव बॉल येतील तेवढे प्रेशरमध्ये सरकत असताना पाहायला मिळेल वावरले संघ आणि त्याच पद्धतीनं आपण पाहताय आलेला निर्धाव बॉल थोडं विजयापासून दूर नेऊन ठेवेल बॅटिंग करणाऱ्या वावरले टीमला. 8 बॉल 25. वॉट अ शॉट. फटका तर चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब. लॉंग लेग सीमा पार चाललाय. निश्चय आता संघर्षमय चौकार. महत्वपूर्ण चौकार आलाय. मिस फिल्डिंगच्या साह्यानं जरूर आलाय, परंतु फलंदाजाचं कौतुक करेल. फार अप्रतिमा फटका होता. अंतिम क्षणी स्वतःला टर्न केला बॉडी. हा फुटवर्कचा वापर करत असताना हुकचा फटका होता. लॉंग लेग मध्ये बॉल गेला सीमापार. 4च्या मदतीनं चौकार नाहीये तर मॅच मध्ये कमबॅकिंग 4 नुकताच पाहिलाय आपण. 7 बॉल 21. प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा हव्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये मागील बॉल मध्ये आलेला चौकार थोडासा संघर्षाची सिद्धता स्पष्ट करेल का वावरल्या संघासाठी. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. उडवलाय बॉल. हवेशी वार्तालाप करतोय बॉल. क्षेत्ररक्षक जज करत असताना नो मिस्टेक. पकडले अमाननीय झेल. लागलाय आणखी एक धक्का. बॅट्समन संयोग हॅज टू डिपार्ट. आता अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी. इथून 21 धावसंख्येची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल होताना तिथे विकेट खऱ्या अर्थानं बहाल करून बाहेर परततोय मैदानाच्या निराश पावलांनी संयोग. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली संयोगच्या बॅटमधून. आपण टोटल 1 षटकार आणि 2 चौकाराची खऱ्या अर्थानं आतिषबाजी पाहिली, परंतु अंतिम क्षणापर्यंत थांबायचं होतं आणि तेच काहीतरी गफलत करत असताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये संयोग परततोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंथन. बॅट आणि बॉलचा मेल संयोग्यरित्या जमवावा लागेल. संयोग बाद झाल्यानंतर आता धाव संख्येला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. अंतिम 6 बॉलचा थरार आणि 21 धाव संख्येची गरज असताना कोणता संघ इथून जिंकेल? मॅच कोणत्याही संघानं अजून जिंकलेला नाहीये. मॅच कोणत्याही संघानं अजूनही खऱ्या अर्थानं गमावलेले नाहीये. हे सर क्रिकेट आहे. 6 बॉलमध्ये 21 हवे असताना या षटकामध्ये सुरुवातीला आक्रमण जर केलं ना तर बॅटिंग करणारा वावरले संघ देखील या मॅच मध्ये जिंकू शकतो. लढलेली टीम आपला डिसिजन येऊ दे आमच्यापर्यंत. लढलेली टीम बॅटिंग स्वीकारले. ओके. आज चला मी विनंती करेल या स्पर्धेच्या वतीनं जो संघाचा करण्याचा टॉस करण्यासाठी येईल ना तर आपण निर्णय घेऊन या. निर्णय खऱ्या अर्थानं अगोदरच घेऊन या, कारण ही स्पर्धा मोठी. आपण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. निर्णयासाठी आपण वाट खऱ्या अर्थानं जास्त घेऊ नका. पहिलाच बॉल. पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं पडत असताना 6 बॉल 21 हव्या होत्या आणि इथून पहिला बॉल निर्धाव आलाय पंच सांगत असताना. 5 बॉल आता 21 ची गरज. एखादा मोठा फटका या बॉलवरती संपूर्णपणे पुन्हा या मॅच मध्ये ट्विस्ट
पहिला सामना पाहताय पलसाई चषकाचा. दमदार होणं फार गरजेचं आहे. 5 बॉल 21. आकुटाप्याचा बॉल अतिशय वेगवान बॉल होता, परंतु पंच सांगत असताना स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. पंच सांगत असताना अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. वन बाउन्सचा देखील इशारा देत आहेत. या पद्धतीचा बॉल पुन्हा फेकू शकत नाहीये गोलंदाज. आता मॅच मध्ये खऱ्या तर पुन्हा कमबॅक होऊ शकतं का? 5 बॉल 20. 5 बॉल 20 आहेत. पुलचा फटका आहे व्यवस्थित. खऱ्या अर्थानं बॉल आलाय बॅट वरती. एक टप्पा घेत चालाय. रायझिंग डिलिव्हरी घेत बॉल सीमा पार. या मॅच मध्ये कमबॅक करणारा अप्रतिम पलसाई चषकाचा दमदार चौकार. 4 बॉल मध्ये 16. कुठेही जाऊ नका. पहिलाच सामना पाहताय थरारात्मक. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचंच नसतं. लढायचं असतं आणि लढायचं असतं. 4 बॉल 16 धावसंख्येसाठी लढतायत दोनही संघ. मयूरचा बॉल अतिशय वेगवान आहे, परंतु दिशा पाहावी लागेल. पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. आता 4 बॉल 15. वाईट बॉल आलाय पंच सांगत असताना, परंतु इथे पंचांचा निर्णय हा खऱ्या अर्थानं अमान्य आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि इथून पुन्हा रिव्ह्यू घेतला जाईल का? रिव्ह्यू घेतलाय का पंच? रिव्ह्यू घेतलाय खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. सूरज पांडे सरांना या मॅच मध्ये थोडस जखडून ठेवत असताना सातत्यानं बिझी ठेवलंय थर्ड अंपायरला या मॅच मध्ये. फार महत्व क्रुशियल मोमेंट वरती आहे सामना. प्रत्येक धाव महत्वाचा. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या बीसीसी गारपोली टीमनं. 4 बॉल मध्ये 15. एखादा मोठा षटकार, एखादा मोठा चौकार हवा आहे. खऱ्या अर्थानं वावरले टीमला देखील. मॅच संपलेली नाहीये. शेवटपर्यंत लढावं लागेल. 4 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता असताना मयूरचा हा निर्णायक बॉल. 4 बॉल 15. वेगवान फटका खेचायचा प्रयत्न होता. स्लॉट मध्ये बॉल. रायझिंग डिलिव्हरी घेत असताना नाका वाटून गेला बॉल. निर्धाव चेंडू आहे. स्पेशली फार इम्पॉर्टंट आहे बीसीसी गारपोली संघाकडून. 3 बॉल मध्ये 15. मॅच खऱ्या अर्थानं क्रुशियल मोमेंट वरती एखादा मोठा फटका रिलीज करू शकतो. प्रेशर. 3 बॉल 15. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आलाय. प्रयत्न असफल. आणखी एक मॅच मध्ये ट्विस्ट. आता 2 बॉल मध्ये 11 धाव संख्येची गरज. पलसाई चषकाचा पहिलाच क्रिकेटचा थरार पाहत असताना संघर्षात्मक मॅच. दोनही संघांना विजय हवा आणि विजयासाठी लढतायत, परंतु काय दोनही संघ प्रामाणिकपणे केलेत. महत्वपूर्ण बॉल. 2 बॉल मध्ये 11. 2 बॉल मध्ये 11 हवे आहेत या मॅच मध्ये. पहिला सामना. अटीतटीची लढत. संघर्षात्मक ऊर्जा देणारा क्रिकेटचा मोठा सहयोग मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 11. 2 बॉल 11. स्लोवर वन धीम्या गतीनं बोटातील जादू स्पष्ट करत असताना चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करत असताना आता एका बॉल मध्ये 11. इथून जर गोलंदाजानं चुकी जर केली तरच हा सामना जिंकू शकतो बॅटिंग करणारा संघ. अन्यथा सामना संपूर्णपणे खिशामध्ये टाकलाय बीसीसी गारपोली टीमनं. वन्स अगेन डॉट बॉल. अप्रतिम फिल्डिंग मार्क वरती जबरदस्त खेळ राहिला या मॅच मध्ये गारपोली संघाचा. बॅटिंग मार्क वरती अक्षयचं कौतुक. त्यानंतर सचिन हा देखील जबरदस्त खेळला आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. वावरले संघानं फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका केल्या. चुकांमधून क्रिकेटच्या पटलावरती अनुभव येत असतो. चुकांमधून काहीतरी शिकावं लागतं. पुढील टुर्नामेंटसाठी वावरले संघाला शुभेच्छा असतील आणि कॉंग्रॅच्युलेशन बीसीसी गारपोली संघ. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये कर्जत मधील 2 मातब्बर संघ एकमेकाच्या अगेन्स्ट. एकीकडे